आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तिने निभावलेल्या कर्तव्यांमुळे बाबा मी मनोमन मी तिच्याकडे उडला गेलो आणि तिच्या प्रेमात पडलो। तिला मनवायला मी जेव्हा गावी गेलो होतो तेव्हा मी तिला प्रपोज केलं, पण तिने तेव्हा माझ्याकडे अट घातली, माझ्याकडनं वचन घेतलं की जर कधी अशी वेळ आली की मला तिच्यामध्ये आणि आईमध्ये कोणा एकाला निवडायचं असेल तर मी पारूच्या ऐवजी आईला निवडेन। मी तिला वचन दिलं आणि नंतर जेव्हा मारुती मामाला हे सगळं कळलं तेव्हा मारुती मामाने तिला विष पाजण्याचा प्रयत्न केला। त्याला असं वाटत होतं की आमच्या नात्यामुळे त्याच्या स्वामीनिष्ठेवर शंका येईल। बाबा मारुती मामाने तर ते मंगळसूत्र जाळण्याचाही प्रयत्न केला आणि जेव्हा जेव्हा पारूच्या गळ्यातून ते मंगळसूत्र निघालंय आणि गुरुजींनी आत्ताच पारूला सांगितलं की माझ्या सुरक्षेसाठी ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात असणं खूप गरजेचं आहे। हा जो आता माझ्यावरती हल्ला झाला होता त्यातून सुद्धा पारूनेच मला व्यवस्थित बाहेर काढलं। बाबा मला एक गोष्ट कळतच नाही, जी मुलगी आपल्या घरासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू शकते ती मुलगी या घरात येण्याच्या मोहासाठी खरंच प्रयत्न करेल का? आणि आजवर बाबा तिने कधीच हे नातं माझ्यावर या घरावर लादण्याचा प्रयत्न केला नाही, पण ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात राहणं किती गरजेचं आहे माझ्या सुरक्षेसाठी हे जेव्हा तिला कळलं ना बाबा तेव्हापासून तिची धडपड सुरू झाली। मग मी अशा वेळी काय करायला पाहिजे होतं बाबा मला खरंच सांग। आईचा विचार, तू फक्त तुझ्या आईचा विचार करायला हवा होतास। बघ तू पारूवर प्रेम केलंस, तिला प्रपोज केलंस, याच्यावर आक्षेप नाहीच आहे माझा। माझा आक्षेप आहे या गोष्टी तू आमच्यापासून लपवून ठेवल्यास याच्यावर। तू अहिल्याचा थोडा तरी विचार करायला हवा होतास ना। हे सगळं तिला कळल्यानंतर तिच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलास तू?